पंढरपूरमधून आताची सर्वात मोठी आणि धडकी भरवणारी बातमी समोर येते। चंद्रभागा नदीनं आता रौद्र रूप धारण केलेलं असून नदीच्या पाणी पातळीनं धोक्याची पहिली घंटा म्हणजेच इशारा पातळी ओलांडलेली आहे। नदी पात्रात सध्या 1 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुराचा धोका आणखी वाढलाय। धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड वाढल्यानं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत अचानक आणि मोठी वाढ झालेली आहे। सध्या चंद्रभागा नदीपात्रातून तब्बल 1,04,743 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या प्रचंड प्रवाहामुळे नदीची पाणी पातळी आता 443.30 मीटरवरती जाऊन पोहोचलेली आहे। चंद्रभागा नदीची अधिकृत इशारा पातळी 443 मीटर इतकी आहे। मात्र वाढत्या विसर्गामुळे ही इशारा पातळी आता ओलांडली गेली आहे। नदीची धोका पातळी 445.40 मीटर असून पाण्याची पातळी वेगानं या धोका पातळीकडे सरकत आहे। त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडालेली असून आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। सखल भागातील आणि नदीकाठच्या वस्त्यांमधील पाणी वाढत असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची चिन्ह आहेत। चंद्रभागेने इशारा पातळी ओलांडल्यानं पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवरील पुराचं संकट अधिक गडद झालेलं आहे। पाणी पातळी 445.40 मीटरचा धोका पातळीकडे वेगानं वाढत असल्यानं पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्राकडे जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं। या पूर परिस्थितीच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।